मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका तरुणाच्या स्वप्नांचा अंत करणाऱ्या अन्यायावर. प्रेम बिराडे, पुण्यातील मॉडर्न कॉलेजचा विद्यार्थी, ज्याचं करिअर एका कॉलेजच्या निष्काळजीपणामुळे, अहंकारामुळे आणि प्रेमच्या सांगण्याप्रमाणे जातीवादाप्रमाणे उद्ध्वस्त झालं. मित्रांनो, प्रेम बिराडे हा एक हुशार आणि मेहनती विद्यार्थी. त्याने पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधनं BBA पूर्ण केलं. त्यानंतर त्याला ब्रिटनमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सक्सेस येथे उच्च शिक्षणाची संधी मिळाली आणि पुढे त्याला नोकरीसुद्धा लागली. पण तिथेच अडथळा आला. त्याच्या कंपनीला ज्याने त्याला नोकरी दिली होती, त्यांना कॉलेजकडनं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागत होतं. कॉलेजने वेळेत प्रतिसाद दिलाच नाही आणि परिणामाने त्याची नोकरी गेली असं त्याचं म्हणणं आहे. मित्रांनो, कॉलेजचे जे उपप्राचार्य आहेत, त्यांनीसुद्धा इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की आम्हाला 3 मेल त्या कंपनीकडनं आले होते. पण त्या मेलमध्ये कुठेही असं मेन्शन केलेलं नव्हतं की आम्ही किती दिवसामध्ये रिप्लाय द्यायला पाहिजे. प्रेमचा दावा असा आहे की कॉलेज प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे आणि काही जण तर तो स्वतःच म्हणतोय की जातीवादसुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे. जातीय भेदभाव माझ्यासोबत झालेला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की मी फोनवर जे कन्व्हर्सेशन केलं, त्यामध्ये मला माझी जात विचारण्यात आली. मी त्यांना असं म्हटलो की तुम्हाला माझी जात कशासाठी माहिती पाहिजे? तर त्यावर त्यांनी सांगितलं की व्हेरिफिकेशनचा वगैरे भाग आहे. पण जी फॉरेनची कंपनी आहे, ठीक आहे, तिथे तर कुठलं जाती आरक्षण वगैरे नव्हतं. असो, पण त्यांनी त्याला ते विचारलं गेलं असं तो म्हणतोय. मित्रांनो, एका विद्यार्थ्याचं काही असो, तर जातीय भेदभाव झालेला असो किंवा प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं असो किंवा अजून काही असो, पण एका विद्यार्थ्याचं भविष्य कागदपत्रांच्या रांगेमध्ये हरवलं गेलेलं आहे, हे मात्र या ठिकाणी नक्की दिसतं आहे. कॉलेजच्या अहंकाराची वास्तविक उदाहरणं आपण बरीच पाहिलेली आहेत. ही काही पहिली वेळ नाही आहे. भारतामध्ये अनेक वेळा कॉलेज प्रशासनाचा अहंकार, नियमांचा चुकीचा वापर आणि विद्यार्थ्यांशी त्यांचं असलेलं कठोर वर्तन, ह्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त झालेलं आपल्याला बघायला मिळतं. माझ्यासोबत कितीतरी विद्यार्थी कन्व्हर्सेशन करतात किंवा इव्हन आमच्या बायकोचं जरी तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं, पुण्याच्या आपलं ऑफिस जे आहे कर्वे रोडला, त्या आपल्या ऑफिसच्या क्लासरूमच्या समोर SNDT महिला कॉलेज आहे. तर असं म्हणजे तुमच्यापैकी सुद्धा बरेच विद्यार्थी असतील. तिने परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर आता तिच्या हॉल तिकीटवर सुद्धा ते शिक्षक लोक सही करतात की ही विद्यार्थिनी प्रेझेंट होती. तर तिच्याकडे ते हॉल तिकीटसुद्धा होता. पण ऐनवेळी ज्यावेळेस तिचा परीक्षेचा निकाल लागला, त्या परीक्षेमध्ये त्या एका पेपरला तिला ॲब्सेंट दाखवण्यात आलं. आता प्रेग्नन्सी असल्यामुळे तिला ऐनवेळी कॉलेजमध्ये जाता आलं नाही. तिने शिक्षकांसोबत बरंच कन्व्हर्सेशन केलं. शिक्षकांनी तिला एकदम प्रतिसाद दिला. तिला एकदम सांगितलं की तू काही काळजी करू नको, आम्ही तुझे मार्क वगैरे ते आम्ही सगळं बघून घेऊ. सगळं तिने हॉल तिकीट वगैरे त्यांना पाठवलं, सगळ्या काही गोष्टी केल्या. पण ऐनवेळी फायनली शेवटी त्यांनी सांगून टाकलं की आता काही पर्याय नाही आहे, तुला हा पेपर परत द्यावा लागेल. मित्रांनो, तिने ज्या परीक्षेचा अभ्यास केला होता, जी परीक्षा तिने दिली होती, तो पेपरसुद्धा तिला परत द्यावा लागला. म्हणजे तिला परीक्षेची फीस पण त्या ठिकाणी डबल भरावी लागली. पण कॉलेज प्रशासनामध्ये कुणीही ही जबाबदारी घेतली नाही की आमच्याकडनं पेपर गहाळ झाला किंवा आम्ही एका प्रेझेंट विद्यार्थिनीला ॲब्सेंट दाखवून तिचा पेपर आम्ही हे केला, तिला तो पेपर आता परत द्यावा लागतोय. ह्या सगळ्या ज्या चुका झालेल्या आहेत कॉलेज प्रशासनाकडनं, ह्याची कुणीही त्याच्यामध्ये मान्यता घेतली नाही. हे तुमच्यासोबत बऱ्याच वेळेस कॉलेजमध्ये झालेलं असेल. दिल्ली विद्यापीठामधली सुद्धा एक घटना तुम्ही पेपरमध्ये बघितलेली असेल. प्रोजेक्ट सबमिशनच्या वेळेस प्राध्यापकासोबत एक वाद झाला विद्यार्थ्याचा, तर प्राध्यापकाने सरळ त्याला इंटरनल मार्क देऊन फेल करून टाकलं. ठीक आहे, त्याने सुद्धा तो मुद्दा बराच उचललेला होता. नागपूरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची घटना तुम्ही ऐकलेली असेल. प्राचार्यासोबत वाद झाला, विद्यार्थ्याचं ट्रान्सफर सर्टिफिकेटच त्या प्राचार्याने रोखून ठेवलं. त्याला नवीन कॉलेजची ॲडमिशन प्रक्रियाच त्याची पूर्ण करता आली नाही. म्हणजे हे जे सगळे प्राचार्य महोदय आहेत किंवा हे सगळे जे लोक आहेत, ह्या सगळ्या लोकांना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण इगो घेऊन काय करणार आहोत. जर शिक्षक लोकांमध्ये, प्राचार्यांमध्ये, मोठे जे सिनियर प्रोफेसर्स आहेत यांच्यामध्ये अशा प्रकारचा जर इगो असेल, तर ह्या इगोमधनं आपण साध्य काय करणार आहोत? आपण ह्या इगो आपल्यासोबत ठेवून आपल्या विद्यार्थ्यांना तर आपण काय संस्कार देणार आहोत? ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे. मुंबईमधली तुम्ही घटना ऐकलेली असेल. एका विद्यार्थिनीने कॉलेजच्या इगो आणि अपमानकारक वर्तनामुळे आत्महत्याच करून टाकली. त्या मुलीला जीव गमवावा लागला. तिला सहन नाही झालं. कॉलेजमधनं जेव्हा एखादा सिनियर प्रोफेसर किंवा शिक्षक तिच्या पाठीमागे लागतो, तिला मदत कुणीही करू शकत नाही. कारण तिच्या छोट्या मोठ्या चुका पुन्हा त्या ठिकाणी मग बनवून मोठ्या दाखवण्यात आल्या. या सगळ्या घटनांमागे एक मात्र समान धागा आहे. कॉलेजचा अहंकार, जबाबदारीचा अभाव, शिक्षक लोकांचा इगो, हे सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजेत. प्रेमचंही असंच झालं. तो कॉलेजकडे कागदपत्रांसाठी धावत राहिला. ईमेल्स आले, फोन्स आले, अर्ज आले, सगळं करून त्याने पाहिलं, पण उत्तर मिळालं नाही. शेवटी त्याने
कंपनीची त्याची नोकरी त्या ठिकाणी रद्द केली असं त्याचं म्हणणं आहे. एकीकडे प्रेमचे डोळे स्वप्नांनी भरलेले, तर दुसरीकडे कॉलेज प्रशासन पेपरवर्कमध्ये अडकलेलं. अहंकार, उदासीनता या दोघांनी मिळून त्याच्यामध्ये तरुणाचं भविष्य संपवलं असं या ठिकाणी प्रेमचं म्हणणं आहे. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला मॉडर्न कॉलेजचं जर आपण बघितलं, त्यांच्या ज्या प्राचार्य डॉक्टर निवेदिता एकबोटे यांनी सर्व आरोपांना सुद्धा नकार दिलेला आहे. त्यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की कॉलेजकडून सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्या गेल्या आहेत. आता उपप्राचार्य त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतायत की आम्हाला 3 मेल आले आणि आम्ही आत्ता त्याच्यामध्ये माहिती सबमिट केली. पण त्यांच्या ज्या प्राचार्य आहेत निवेदिता एकबोटे, ह्या सांगतात की आम्ही सगळं प्रक्रिया वेळेमध्ये पूर्ण केलेली आहे. खोटी बदनामी केल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करायची सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर आमची अशी कोणी खोटी बदनामी करत असेल तर आम्ही कायदेशीर कारवाई करू. मात्र सत्य काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल. ठीक आहे, एक गोष्ट मात्र नक्की आहे, जेव्हा कॉलेजचा अहंकार विद्यार्थ्याच्या भविष्याचा अडथळा बनतो तेव्हा शिक्षण संस्थेला सन्मान नाही तर शिक्षण व्यवस्थेचा जो पराभव असतो. शिक्षण संस्थांना एक गोष्ट कधीही लक्षात ठेवावी लागेल की विद्यार्थी हे तुमचे शत्रू नाही आहेत. ठीक आहे, ते त्यांच्या अस्तित्वाचं कारण आहेत. जर विद्यार्थी नसतील तर आपलं अस्तित्व कुठे आहे? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही औपचारिकता नाही आहे, ती विद्यार्थ्याच्या आयुष्यासाठी जोडलेली तुमची जबाबदारी आहे. प्रेम बिराडेंसारख्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. जर अशा घटना पुन्हा कधी घडू नयेत. आता त्या मुलाने जर म्हणजे आत्महत्या वगैरे जर समजा काही केलेलं असतं तर त्यावेळेस आपण मेणबत्त्या लावून पुन्हा काय फायदा होणार आहे का? ठीक आहे, तो शेवटी बाबासाहेबांचा तो चेला आहे. ठीक आहे, त्याने तिथून सांगितलं की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे तिथून तो इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करतोय की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ठीक आहे, आणि तो शिक्षण आम्ही त्याच्यामध्ये सोडणार नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, तो तिथून सुद्धा आपली जिद्द दाखवतोय. म्हणजे तिथून तो जसा खचलेला आहे वगैरे तो दाखवत नाहीये. ठीक आहे, मुळात बाबासाहेबांचे जे सगळे असे चेले आहेत, ठीक आहे, हे कोणीही त्याच्यामध्ये खचणाऱ्यातले नाही आहेत किंवा खचून आत्महत्या करणाऱ्यातले नाही आहेत. पण तरीसुद्धा आपण पाहतोय की बऱ्याच वेळेस एवढं जास्त त्याच्यामध्ये त्रास दिला जातो, ह्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा जो धैर्याचा बांध आहे तो कुठेतरी तुटून जातो. मित्रांनो, पुण्यातील मॉडर्न कॉलेजचा विद्यार्थी प्रेम बिराडे याची नोकरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमुळे गेली असं तो म्हणतोय. कॉलेजच्या उदासीनतेमुळे आणि प्रशासनाच्या अहंकारामुळे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी जसं तुम्हाला सांगितलं, आता मी तुम्हाला त्याची बाजू पण समजावून सांगितली आणि कॉलेजचं म्हणणं काय ते पण मी तुम्हाला समजावून सांगितलं. आपण दोन्ही बाजू समजावून घेतल्या. खरं नेमकं काय घडलेलं आहे हे कधी स्पष्ट होईल? हे योग्य जर तपास झाला, या घटनेचा प्रामाणिकपणे जर कोणी तपास केला तरच त्याच्यामध्ये ते स्पष्ट होणार आहे. डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा त्याच्यावर ट्विट केलेलं आहे, कमेंट केलेलं आहे त्यांनी. ज्या कॉलेजच्या ज्या प्राचार्य आहेत एकबोटे, ठीक आहे, ह्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या तरी त्या पदावर होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. मग अशा वेळेस त्यांचं त्याच्यामुळे त्यांनी जातीवादामुळे किंवा त्या जातीच्या ह्याच्यामुळे त्यांनी यांना पुढे जाऊ द्यायचं नाही वगैरे, ठीक आहे, म्हणून त्यांनी ते तसं केलेलं असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. काही असो, जातीवाद ॲक्च्युअली झालेला आहे का नाही आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी कॉलेजचा अहंकार होता का नव्हता, ठीक आहे, कॉलेजचा इगो होता का नव्हता, काही असो, जे झालेलं आहे का नाही झालेलं आहे, ठीक आहे, शेवटी याची चौकशी मात्र व्यवस्थित पद्धतीने होणं गरजेचं आहे. ठीक आहे, तो मुलगा जो आहे त्या मुलाचं विनाकारण कॉलेजसोबत काहीतरी वाद आहे असं तर चान्सेस कमी आहेत. पण जर तसं काही असेल तर त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट उलगडा होणं गरजेचं आहे. जर खरंच अन्याय झालेला असेल त्या मुलावर तर हे फार दुर्दैवी आहे. अशा ज्या घटना आहेत कॉलेजच्या प्रशासनाकडनं जर होत असतील तर सगळ्या कॉलेजेसना सुद्धा त्याच्यामध्ये माझं एक म्हणणं आहे की आपलं अस्तित्व, मी परत एकदा सांगतोय, आपलं अस्तित्व ह्या विद्यार्थ्यांमुळे आहे. आपल्याला ह्या गोष्टीची कायम जाणीव ठेवावी लागेल. आपण कितीही सिनियर प्रोफेसर असू, आपण कितीही त्याच्यामध्ये मोठा आपला एज्युकेशनचा एक्सपिरियन्स असेल, पण तरीसुद्धा विद्यार्थ्यांना समजून घेणं आपल्याला कळायलाच पाहिजे. बऱ्याच कॉलेजेसमध्ये तुमच्यातले आता बरेच विद्यार्थी आहेत. तुम्हाला तुमच्या कॉलेजेसमध्ये असे काय अनुभव आले तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण जो आपला आवाज आहे, विद्यार्थ्यांचा आवाज, हा सुद्धा त्याच्यामध्ये सगळीकडे पोहोचला पाहिजे. ह्या शिक्षक लोकांपर्यंत सुद्धा हा पोहोचला पाहिजे की शिक्षक लोकांनी विद्यार्थ्यांचा समजून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत ह्या शिक्षकांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारच्या चुका प्रशासनाकडनं कॉलेजच्या होत आहेत, ठीक आहे, त्यासुद्धा त्यांनी मान्य करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओच्या बाबतीत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.